आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पूर झाला, काही ठिकाणी महापूर होता। यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली। शेती नुसती उद्ध्वस्त झाली नाही तर पीक ज्या जमिनीमध्ये यायचं ती जमीनच खरडून गेली। त्यामुळे सर्व शेतकरी अस्वस्थ आहेत। त्याच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्यांचं सर्वस्व आहे। कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार, म्हणून त्याच्या या दुःखामध्ये सहभागी होण्याचा आमच्या संघटनेने निर्णय घेतला, असं शरद पवार यांनी म्हटलंय। संकट येतात, पण अशा वेळी ज्यांच्या हातात देशाची राज्याची सत्ता आहे त्यांची संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायची जबाबदारी असते। आता राज्य सरकारने काही तोकडी रक्कम जाहीर केली, पण नुकतीच स्वरूप बघितल्यावर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं वाटत नाही, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी नोंदवलं। त्यामुळे राज्य सरकारवर संकटग्रस्त नाराज झाले। माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। इथे मी राजकारण आणू इच्छित नाही, पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे। मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आतापर्यंत दिसत नाही। त्यामुळे नाईलाजाने आजचा दिवस साजरा करायचा नाही, असा निर्णय आमच्या संघटनेने घेतला आहे। जे काही घडतंय ते दुःखद आहे, त्यावर अधिक भाष्य नको, असं शरद पवार म्हणाले। कोणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही। विमानतळ झालं पाहिजे हे सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार त्या भागातल्या शेतकऱ्याला, जमीन मालकाला उद्ध्वस्त करून चालणार नाही। योग्य नुकसान भरपाई, पर्यायी जमीन द्यावी ही त्यांची मागणी आहे। मी त्यांना सांगितलंय की यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना विनंती करणार आहे। असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे। दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईल, असं शरद पवार म्हणाले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।